Good morning, students. Welcome in Pandit Vishnu Digambar Paluskar Madhyamik Vidyalay Palus in 10th standard class. Today we are going to learn 2.2 The Boy Who Broke the Bank. First we are going to discuss warming up activity. Chit chat activities in front of you. Here a lie can run around the world before the truth has got its boots on. This sentence tell you a sentence means here a quotation is here. This quotation is tell you how fast rumors spread. Rumors म्हणजे अफवा. अफवा किती फास्ट मध्ये किती झपाट्याने सगळीकडे पसरवतात हे दाखवणारं हे कोटेशन आहे. Talk with your group about some recent rumor when people believe at first and suffered for it later. आता लोक प्रथम विश्वास ठेवतात आणि त्याकरता परत मनस्ताप त्यांना भोगायला लागतो. अशा काही नुकताच घडलेल्या अफवेविषयी तुमच्या फॅमिलीमध्येच आता तुम्ही गटचर्चा करायची आहे. देन ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर द सम न्यूज इज अ फॅक्ट अँड ऑर फेक. आता अशी एखादी बातमी तुम्ही जी सगळ्यांनी डिस्कस केलेली आहे ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे एखादं कसं ठरवू शकतो याच्यावर डिस्कशन करायचंय. हु डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग द फॉल्स न्यूज. अशा खोट्या बातम्या पसरवण्याकरता कोण जबाबदार असतात असं तुम्हाला काय वाटतंय? कोण जबाबदार असतं यासाठी? देन डू यू बिलीव्ह इन द ऑल द न्यूज दॅट यू कॅम अक्रॉस. म्हणजे तुम्हाला मिळवलेल्या सर्व बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवता का आणि तुम्हाला ठेवला पाहिजेत का? त्याच्यावर सगळ्याच बातम्या खऱ्या असतात का? गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ rumor which seem to be a fact in the beginning and later it proved false. आता तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल द्यायचं आहे की सुरुवातीला तुम्ही त्या अफवेवर विश्वास ठेवला आणि नंतर ती अफवा खोटी ठरली. असं एखादं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे. The next second question is here. Read the following statements and describe whether they are facts or rumors. Justify your decisions. आता खाली एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत. आता ते स्टेटमेंट फॅक्ट आहे का रूमर आहे? फॅक्ट म्हणजे खरी आणि रूमर म्हणजे अफवा. आता दिलेलं स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे का अफवा आहे ती त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला थर्ड चार्ट मध्ये द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल काऊ गिव्हज अ बर्थ टू अ काफ. आता गायीनं एक सुंदर अशा काफला जन्म दिला. आता ही फॅक्ट आहे का रूमर आहे? फॅक्ट असू शकते. गाय छोट्याशा काफला जन्म देऊ शकतो. त्यामुळे फॅक्ट मध्ये तुम्ही काय करणार आहात? टिक मार्क करणार आहात आणि त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहात. इट्स अ नॅचरल फेनॉमिनन. अशा पद्धतीनं 10 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 10 स्टेटमेंट तुम्ही डिस्कस करायचे आहेत आणि डिसाइड करायचं आहे ते फॅक्ट आहे का रूमर. लेट्स स्टार्ट द लेसन. The boy who broke the bank. Ruskin Bond. Here, Ruskin Bond, 1934, is an Indian author of British descent. He lives with adopted family in Alanda in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in a growth of children's literature in India. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत आणि ते भारतामधील मसूर येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत राहतात आणि भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचं अतिशय मोठं असं काय आहे योगदान आहे. Then he got a Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Adera. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. त्याच पद्धतीनं त्यांनी आवर ट्री स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरता त्यांना 1992 साली साहित्य अकॅडमीचे पारितोषिक मिळालेले आहे आणि तसंच भारत सरकारनं त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. या one story is here. Natu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govind Ram. शेठ गोविंद रामांच्या मालकीच्या
पीपल नगरच्या बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू नावाचा एक माणूस होता आणि तो नथू स्वतःवरच चिडला होता. ही यूज अ स्मॉल ब्रूम हरिडली, ब्रूम म्हणजे झाडू त्याच्या हातातला, हरिडली म्हणजे and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the stakes. तो अशा पद्धतीनं लहान हातामध्ये एक लहानसा झाडू घेतला होता आणि तो निष्काळजीपणे अगदी घाईघाईने पायऱ्यांच्या वर फिरवत होता, झाडत होता आणि त्यावेळी ते झाडलेली धूळ सुद्धा त्याच्या पूर्ण डोक्यापर्यंत उडून परत पायऱ्यावर तशीच पडली. As Nathu was banging his pan against the dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Banging म्हणजे काय? अदळणे. आता हा जो नथू होता, तो नथू हातातली तो सुपली घेतला आणि ते सुपली कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. तेव्हा तिथे वॉशरमॅन म्हणजे धोब्याचा एक मुलगा सीताराम तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीतारामला कपडे पोचवण्याच्या कामावर तो निघालेला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकतेच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट नथू. नथूला तो सीताराम म्हणतो, अशी धूळ उडवू नकोस रे. Are you annoyed because they still are refusing to pay you the extra 2 rupees a month? महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला अजूनही ते नकार देत आहेत का तुझे बँकवाले, म्हणून तो एवढा वैतागलेला आहे? I don't wish to talk about it, complained the sweeper boy. स्वीपर बॉय म्हणजे झाडूवाला, म्हणजे आपला नथू. मला त्याबद्दल काहीही बोलण्याची इच्छा नाही. झाडूवाला मुलगा तो अगदी तक्रारीच्या स्वरात बोलतो. I haven't even received my regular pay. मला तू अशा पद्धतीनं मला म्हणजे त्यावर मला बोलण्याची इच्छाच नाहीये, कारण महिन्याची 20 तारीख झालेली आहे आणि अजूनही मला नेहमीचा पगार सुद्धा मला मिळालेला नाही. And this is the 20th of the month. Who would think a bank would hold up the poor man fairly? बँक अशी कुणी गरीब माणसाचा पगार थकवत असतं का, असं कुणाला वाटेल तरी का तुम्हाला? As soon as I get my money, I'm off. Not another week. I work in this place. पहा, पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे आणि आणखी एक आठवडाही इथं थांबणार नाही. As Nathu banged the pan against the dustbin several times, just emphasized his point and giving himself कॉन्फिडन्स. मार्जिन मध्ये बघा, एम्पसाइज, ड्रॉ अटेन्शन म्हणजे त्यावर अगदी जोर देणे आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडं खेचावं अशा पद्धतीनं हालचाल करणे. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, अशा पद्धतीनं सीताराम म्हणतो. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. Here plodded means walk heavily. अगदी मोठ्या कष्टाने तो तिथून चाललेला होता. म्हणजे तुझ्याजवळ एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन, असा सीताराम त्याला म्हणतो. आणि डोकं, खांदे अगदी पूर्ण सगळं झाकून गेलेलं होतं. अशा पद्धतीने एक मोठं गाठोडं घेऊन तो कसंबसं डोक्यावर सावरत बेअरफूट म्हणजे अनवाणी पायाने पुढे चालत जातो. ऍट द फोर्थ होम ही विजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज अ नीड ऑफ अ स्वीपर. चौथ्या घरापाशी तो येऊन तिथं पोहोचतो तेव्हा त्या घरातली स्त्री झाडूवालीची गरज आहे असं बोलताना तो ऐकतो. They trying his bundle together. He said, I know of a sweeper boy who's looking for work. He can start from next month. आता गाठोडं बांधतच तो तिला म्हणतो, माझ्याजवळ एक अगदी ओळखीवाला असा झाडूवाला आहे, त्याला सुद्धा कामाची गरज आहे, पण तो पुढच्या महिन्यापासून कामावर येईल. He is with a bank just now, but they aren't giving him his pay and wants to लिव. आता काय, पुढच्या महिन्यापासून कामाला येईल, कारण आता एका बँकेमध्ये तो कामाला आहे, पण तिथे लोक त्याला पगारच देत नाहीयेत, त्यामुळे तो नोकरी तिथून सोडणार आहे. इज दॅट सो?
said Mrs. Srivastav. Well, tell him to come and see me tomorrow. असं का? मग त्याला उद्याच तू मला भेटायला सांग, अशा मिसेस श्रीवास्तव त्याला म्हणतात. In the next paragraph, and Sitaram glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. Hoisted means here raised to the higher position, म्हणजे आधार देतो परत थोड्या. तो गिराईकाला आणि मित्राला दोघांनाही त्याला मदत केल्याचा खूप आनंद वाटतो आणि सीताराम आपल्या डोक्यावर अगदी गाठोडं परत टाकत तिथून निघून जातो. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू आया about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. आता मिसेस श्रीवास्तव खरेदीसाठी बाहेर जाणारे असतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आयाला बाळाला सांभाळण्याच्या काही सूचना देतात आणि स्वयंपाकाला दुपारचा स्वयंपाक वेळेत करण्यास सांगतात. Then she set out for a People Nagar market place to make a customary tour of the cloth shop. Here customary means usual or habitual, म्हणजे नेहमीचंच, म्हणजे अगदी नेहमीचीच कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपल नगरच्या बँकेमध्ये मिसेस श्रीवास्तव निघून जातात. And then a large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजारच्या एका टोकाला अगदी मोठ्या डेरेदार असं चिंचेचं टॅमरिनचं झाड असतं आणि झाडाखालील सावलीत उभ्या असलेल्या मिसेस भूषण अगदी तिच्या मैत्रीण असतात आणि त्या भेटतात. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. एक मोठ्या रुमालाने मिसेस भूषण स्वतःला वारा घेत असतात. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी अफेस. एक तो रुमालानं वारा घेत घेतच पीपल नगरच्या इतिहासात एक नक्कीच सर्वात मोठा हा उन्हाळा आहे अशा पद्धतीनं कंप्लेन करत असतात. वॉज डेफिनेटली द हॉस्टेड इन द हिस्ट्री ऑफ द पीपल नगर. म्हणजे पीपल नगरच्या इतिहासातील हा नक्कीच सर्वात उन्हाळा अगदी कडक आहे असं सांगून ते अगदी वैतागून गेलेले असतात. देन शी शोड मिसेस श्रीवास्तव a sample of clothes she was going to buy, and for a 5 minutes they discussed its shade, texture and design. त्यानंतर खरेदी करत असलेल्या एका कपड्याचा नमुना श्रीमती श्रीवास्तवनं दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्यांचा रंग, त्याचा पोत, त्याची नक्षी याच्यावरच दोघी काय करत राहिल्या, चर्चा करत राहिल्या. डू यू नो माय डिअर दॅट द सेठ गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉई. आणि बोलता बोलता म्हणू लागल्या, त्यावर विषय बोलून त्यावर श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहितीये का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारही देऊ शकत नाहीये. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हु हॅजंट रिसीव्ड हिज वॅग्स फॉर ओव्हर अ मंथ. आजच त्यांच्या जाळूवाल्याकडनं मला तक्रार ऐकू आली की महिना उलटून गेला तरी अजूनही त्याला काही मिळालेलं नाहीये, पगारच मिळालेला नाहीये. Then on the next page, shocking remark Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the other could be getting paid either. पहा, लगेच त्याच्यावर त्यांनी तर्कही काढला. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाही. मग अशी खूपच परिस्थिती, वाईट बिकट परिस्थिती आलेली आहे. मग नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग अ पेड आयदर. मग बाकीच्यांचा पगार तर मिळत असेल असं कशावरून, अशा श्रीमती भूषण उत्तरल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द tamarind tea and went in a search of her husband who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. आता चिंचेच्या झाडापाशी या श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेतात आणि आपल्या
पतीला शोधण्यासाठी तिथून निघून जातात आणि तिचा नवरा मात्र कमल किशोरच्या फोटोग्राफीच्या दुकान समोर मालकाशी गप्पा मारत उभारलेला असतो. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट an hour. Where did you disappeared? तुम्ही इथे बसलात आहो होय, अशा मिसेस भूषण उद्गारतात. झालं, मी तुम्हाला सगळीकडे शोधता आहे, तुम्ही कुठे गायब झालाय? Nowhere, reply Mr. Bhushan. Had you reminded stationery in one shop, I might have found you, but you go from one shop to another like being a flower garden. कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणतात. तू एकाच दुकानात स्थिर असशील तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलाच्या बागेतल्या अगदी मधमाशीसारखं एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहार करत असतेस. Then in the next paragraph, don't start grumble, the heat is trying enough. आता उगीच करकुर करू नका, अगदीच उकाड्यानं मला हैराण केलेलं आहे. I don't know what's happening to people Nagar. Even the banks book about to go bankrupt. Here, bankrupt means without enough money to pay what you financially ruin. म्हणजे अगदी बँक दिवाळखोरीत निघालेली आहे थोडक्यात. इथं ती म्हणतीये बँकेवर अगदी दिवाळखोरीची वेळ आलेली आहे म्हणे. What's that? said कमल किशोर, sitting up suddenly. Which bank? काय म्हणतेस? कमल किशोर ताड करून उठून म्हणाले, कोणती बँक? Why, the People Nagar Bank, of course. I heard they have stopped paying employees. अर्थातच पीपल नगरची बँक. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांचा पगार देणं सुद्धा बंद केलंय. Don't tell me you have an account there, Mr. किशोर. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथं? No, but my neighbor has, he exclaimed. माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्यांचं आहे. And he called out over a law partition to the keeper of the barber shop the next door. आता बरोबर तिथं बरोबर भिंतीच्या पलीकडे एक बार्बर शॉप म्हणजे न्हाव्याचं दुकान असतं आणि त्या दुकान मालकाला त्याने हाक मारतात. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? दीपचंद, तू ताजी बातमी ऐकलीस का? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगरची बँक पूर्ण कोलॅप्स होणार आहे म्हण. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. Then next paragraph, remaining part we will discuss in second part.